हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. आज आपण 11th सायन्सचा एक न्यू टॉपिक स्टार्ट करणार आहोत, तो म्हणजेच कंटिन्युटी. हा टॉपिक ओल्ड सिलेबसमध्ये 12 सायन्सला होता. न्यू सिलेबसमध्ये हा टॉपिक 11 सायन्सच्या सिलेबसमध्ये समाविष्ट करण्यात आला. कंटिन्युटी या शब्दाचा सिंपल मीनिंग आहे विदाउट एनी ब्रेक, without any jump, without any hold means continuity. डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही अनेक एक्झाम्पल कंटिन्युटीची पाहत आलेला आहात. फॉर एक्झाम्पल, फ्लो ऑफ वॉटर इन अ रिव्हर, दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ कंटिन्युटी. किंवा फ्लो ऑफ टाइम इन ह्युमन लाईफ, दिस इज अनदर एक्झाम्पल ऑफ कंटिन्युटी. मॅथमॅटिक्स मध्ये आपण कंटिन्युअस फंक्शन म्हणजे काय हे पाहणार आहोत. मॅथमॅटिक्स मध्ये कंटिन्युटीचा वापर गिवन फंक्शन कंटिन्युअस आहे की डिसकंटिन्युअस आहे हे आपण डिसाइड करणार आहोत. गिवन फंक्शनचा ग्राफ कंटिन्युअस आहे की डिसकंटिन्युअस आहे हे डिसाइड करण्यासाठी कंटिन्युटी हा कन्सेप्ट आपण यूज करणार आहोत. समजा आपल्याला एक फंक्शन दिलेला आहे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे एक गिवन फंक्शन आहे. या फंक्शनचा मी ग्राफ ड्रॉ केला, म्हणजेच या ठिकाणी हा माझा एक्स ऍक्सिस आहे, आणखीन हा y ऍक्सिस आहे. आणखीन या फंक्शनचा मी ग्राफ ड्रॉ करणार आहे एक्स, एक्स डॅश, y, y डॅश, ओरिजिन आणि y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. या फंक्शनचा ग्राफ समजा काहीतरी असा आहे. आता y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स या फंक्शनचा ग्राफ ड्रॉ करत असताना मी चॉक शिफ्ट केलेला नाही, उचललेला नाही, जंप केलेला नाही. विदाउट एनी ब्रेक, विदाउट एनी जंप मी हा ग्राफ ड्रॉ केलेला आहे. इथं कुठंही तुम्हाला या ग्राफ मध्ये ब्रेक दिसत नाही आहे, म्हणजेच हा जो ग्राफ आहे हा कंटिन्युअस ग्राफ आहे. आणि हा ग्राफ y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स या फंक्शनचा ग्राफ कंटिन्युअस आहे, म्हणून हे फंक्शन कंटिन्युअस फंक्शन आहे. f इज कंटिन्युअस फंक्शन. f हे कंटिन्युअस फंक्शन आहे. समजा मी एक दुसरा ग्राफ काढला. एक फंक्शन आहे माझ्याकडं y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स नावाचं, आणि त्याचा ग्राफ काढत असताना मी या पद्धतीनं ग्राफ ड्रॉ केला y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स या फंक्शनचा. इथं तुम्हाला गॅप दिसतो आहे, ब्रेक दिसतो आहे. इथं जेव्हा मी ग्राफ ड्रॉ करतो आहे तेव्हा मला माझा चॉक शिफ्ट करावा लागतो, जंप करावा लागतो, म्हणून हा जो ग्राफ आहे हा डिसकंटिन्युअस ग्राफ आहे. या फंक्शनचा ग्राफ एका विशिष्ट पॉइंटला ब्रेक झालेला आहे. इथं होल तुम्हाला दिसत आहे, म्हणून हे फंक्शन डिसकंटिन्युअस फंक्शन आहे. f इज डिसकंटिन्युअस फंक्शन. हे जे फंक्शन आहे हे डिसकंटिन्युअस फंक्शन असणार आहे. x, x डॅश, y, y डॅश, ओरिजिन. जर फंक्शनचा ग्राफ कंटिन्युअस असेल तर त्या फंक्शनला आपण कंटिन्युअस फंक्शन म्हणणार आहे. जर फंक्शनचा ग्राफ कुठंतरी एखाद्या पॉइंटला ब्रेक झालेला असेल तर त्या फंक्शनला आपण डिसकंटिन्युअस फंक्शन असं म्हणणार आहे. इथं मी या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत, कंटिन्युअस अँड डिसकंटिन्युअस फंक्शन. लेट y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स बी अ गिवन फंक्शन. इफ वी ड्रॉ द ग्राफ ऑफ धिस फंक्शन and we find that the graph of this function has no break or jump, then this graph is naturally continuous and we say that the function is continuous function.
If a graph has break or jump, then the function is said to be discontinuous function. जर ग्राफ मध्ये ब्रेक असेल किंवा ग्राफ जंप झाला असेल तर त्या फंक्शनला आपण डिस्कंटिन्युअस फंक्शन म्हणतो. जर फंक्शनचा ग्राफ ब्रेक झाला असेल तर त्या फंक्शनला आपण डिस्कंटिन्युअस फंक्शन असं म्हणतो आहे. आणि जर फंक्शनचा ग्राफ विदाउट एनी ब्रेक जर ड्रॉ करता आपल्याला आला तर त्या फंक्शनला आपण कंटिन्युअस फंक्शन असं म्हणतो आहे. कंटिन्युअस अँड डिस्कंटिन्युअस फंक्शनचा कन्सेप्ट जर तुम्हाला समजला असेल तर आपण नेक्स्ट कन्सेप्ट पाहणार आहोत, कंटिन्युटी ॲट अ पॉइंट. फंक्शनची कंटिन्युटी ॲट अ पॉइंट पाहणार आहोत. तर चला आपण नेक्स्ट कन्सेप्ट पाहूया, कंटिन्युटी ॲट अ पॉइंट. कंटिन्युटी ऑफ अ फंक्शन ॲट अ पॉइंट हा आपला नेक्स्ट कन्सेप्ट आहे. समजा y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे एक गिवन फंक्शन आहे. y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स नावाचं एक फंक्शन आहे. या फंक्शनचा मी ग्राफ ड्रॉ करणार आहे. या ठिकाणी मी इथं हा एक्स ऍक्सिस ड्रॉ करतो आहे, हा माझा वाय ऍक्सिस असणार आहे. एक्स एक्स डॅश वाय वाय डॅश. समजा इथं एक ए पॉइंट आहे. ए हा फंक्शनच्या डोमेन मधला एक पॉइंट आहे. एफ ऑफ ए असणार आहे. मी एक एफ ऑफ एक्स नावाच्या फंक्शनचा ग्राफ ड्रॉ केला. समजा तो ग्राफ y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स या फंक्शनचा ग्राफ असा मिळतो आहे. आता हा जो पॉइंट आहे ए कॉमा एफ ऑफ ए राहणार आहे. ए कॉमा एफ ऑफ ए या पॉइंटचे कोऑर्डिनेट ए कॉमा एफ ऑफ ए असणार आहे. एक्स कोऑर्डिनेट ए असणार आहे, वाय कोऑर्डिनेट एफ ऑफ ए असणार आहे. तर तुमच्या फंक्शनचा ग्राफ ए कॉमा एफ ऑफ ए या पॉइंट मधून पास होत असताना जर कंटिन्युअस असेल तर हे फंक्शन ऍट एक्स इज इक्वल टू ए ला कंटिन्युअस आहे असं म्हणतात. तुमच्या फंक्शनचा ग्राफ पॉइंट ए कॉमा एफ ऑफ ए मधून पास होत असताना कंटिन्युअस असेल तर तुमचं फंक्शन एक्स इज इक्वल टू ए या पॉइंटला कंटिन्युअस आहे असं म्हटलं जातं. हाच पॉइंट मी इथं मेन्शन केलेला आहे. कंटिन्युटी ऑफ अ फंक्शन ऍट अ पॉइंट, कन्सिडर द फंक्शन y is equal to f of x if a is a point of the domain of the function f and while passing through the point a comma f of a on the graph of the function is continuous, then we can say that the function is continuous at the point x is equal to a of its domain. तुमच्या गिवन फंक्शनचा ग्राफ a कॉमा एफ ऑफ ए या पॉइंट मधून पास होताना कंटिन्युअस असेल तर तुमचं फंक्शन ऍट एक्स इज इक्वल टू ए ला कंटिन्युअस आहे असं म्हटलं जातं. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट आपण पाहणार आहोत, डेफिनेशन ऑफ कंटिन्युटी. चला नेक्स्ट कन्सेप्ट आपण पाहूया, डेफिनेशन ऑफ कंटिन्युटी. नेक्स्ट concept, definition of continuity. A function f is said to be continuous at the point x is equal to a if f is defined at x is equal to a, that is f of a exists. Second condition, limit x tends to a, f of x exists. Third condition, limit x tends to a,
f of x is equal to f of a if at least one of the above condition fails at x is equal to a, then the function is said to be discontinuous at x is equal to a. फंक्शन कंटिन्युअस असणार आहे कधी, या संदर्भात 3 कंडिशन तुम्हाला चेक कराव्या लागतील. पहिली कंडिशन की तुमच्या फंक्शनची व्हॅल्यू ऍट एक्स इज इक्वल टू ए ला एक्झिस्ट असायला पाहिजे, म्हणजेच फंक्शन व्हॅल्यू इनडिटर्मिनेट फॉर्म मध्ये असता कामा नये, किंवा तुमच्या फंक्शनची व्हॅल्यू फायनाइट असायला पाहिजे. ही फर्स्ट कंडिशन आहे. सेकंड कंडिशन आहे लिमिट एक्स टेंड्स टू ए एफ ऑफ एक्स एक्झिस्ट असायला पाहिजे. लिमिट एक्झिस्ट असायला पाहिजे म्हणजे लिमिटची व्हॅल्यू फायनाइट व्हॅल्यू असायला पाहिजे. त्याच्यानंतर थर्ड कंडिशन आहे लिमिट एक्स टेंड्स टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ ए, म्हणजे लिमिट व्हॅल्यू आणि फंक्शन व्हॅल्यू इक्वल असायला पाहिजे, तरच तुमचं फंक्शन गिवन पॉइंटला कंटिन्युअस आहे असं म्हटलं जाईल. अदरवाईज तुमचं फंक्शन डिसकंटिन्युअस असेल. या गिवन 3 कंडिशन पैकी एक कंडिशन जरी फेल झाली तरी तुमचं फंक्शन डिसकंटिन्युअस असणार आहे. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट आपण पाहणार आहोत कंटिन्युटी फ्रॉम लेफ्ट अँड कंटिन्युटी फ्रॉम राईट. चला नेक्स्ट कन्सेप्ट आपण पाहूया कंटिन्युटी फ्रॉम लेफ्ट अँड कंटिन्युटी फ्रॉम राईट. नेक्स्ट कन्सेप्ट आहे कंटिन्युटी फ्रॉम द राईट अँड कंटिन्युटी फ्रॉम द लेफ्ट. There are some functions which are defined in 2 different ways on either side of a point. In such a case, we have to consider the limits of function from left as well as right of that point. काही फंक्शन अशी असतात की त्या पॉइंटच्या बोथ साइडला डिफाइन असतात. अशा केसमध्ये आपल्याला लेफ्ट हँड लिमिट अँड राईट हँड लिमिट दोन्ही लिमिट आपल्याला कन्सिडर करावी लागतात. राईट हँड साइडनं फंक्शन कधी कंटिन्युअस आहे असं म्हटलं जातं. अ फंक्शन एफ ऑफ एक्स इज सेड टू कंटिन्युअस फ्रॉम राईट ऍट एक्स इज इक्वल टू ए if limit x tends to a plus f of x is equal to f of a. लिमिट x tends to a plus चा अर्थ आहे राईट हँड लिमिट. राईट हँड लिमिट इज इक्वल टू फंक्शन व्हॅल्यू जर मिळत असेल तर ते फंक्शन राईट साइडनं कंटिन्युअस आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट, अ फंक्शन f of x is said to continuous from left at x is equal to a if limit x tends to a minus f of x is equal to f of a. लिमिट x tends to a minus f of x चा अर्थ आहे लेफ्ट हँड लिमिट. लेफ्ट हँड लिमिट आणखी फंक्शन व्हॅल्यू जर इक्वल असतील तर तुमचं गिवन फंक्शन लेफ्ट हँड साइडनं कंटिन्युअस आहे असं आपण म्हणतो आहे. थर्ड, इफ अ फंक्शन इज कंटिन्युअस ऑन द राईट अँड द लेफ्ट ऑफ पॉइंट ए, then it is continuous at A because right hand limit is equal to left hand limit is equal to function value. तुम्हाला जर राईट हँड लिमिट, लेफ्ट हँड लिमिट आणखी फंक्शन व्हॅल्यू या तिन्ही गोष्टी इक्वल मिळत असतील तर तुमचं गिवन फंक्शन कंटिन्युअस आहे ऍट एक्स इज इक्वल टू ए असं तुम्ही म्हणू शकता. गिवन फंक्शनच्या बाबतीत राईट हँड लिमिट, लेफ्ट हँड लिमिट आणखी फंक्शन व्हॅल्यू जर इक्वल येत असतील
तर ऍट x इज इक्वल टू a ला गिवन फंक्शन कंटिन्युअस आहे असं आपण म्हणतो. या कन्सेप्टवर आधारित आपण कंटिन्युअस फंक्शनचं एक एक्झाम्पल पाहू. चला एक एक्झाम्पल बघूया. या ठिकाणी गिवन एक्झाम्पलची आपल्याला कंटिन्युटी चेक करायची आहे. काय क्वेश्चन आहे बघा. एक्झामाइन द कंटिन्युटी ऑफ f of x is equal to 2x plus 7 if x less than 4, 5x minus 5 if x greater than equal 4. आपल्याला कंटिन्युटी चेक करायची आहे at x is equal to 4 ला. हे जे गिवन फंक्शन आहे हे बोथ साइड न डिफाइन केलेलं आहे. x माझं लेस दॅन 4 असताना फंक्शन आहे 2x प्लस 7 आणि x माझं ग्रेटर दॅन 4 ग्रेटर दॅन इक्वल 4 असताना फंक्शन आहे 5x मायनस 5. प्रथमतः आपण फंक्शन व्हॅल्यू फाइंड आउट करू. ऍट x इज इक्वल टू 4 ला तुमचं फंक्शन आहे 5x मायनस 5. f of x is equal to 5x minus 5 if x is equal to 4. Therefore, f of 4 is equal to 5 into 4 minus 5 is equal to 20 minus 5 is equal to 50. तुम्हाला फंक्शन व्हॅल्यू मिळालेली आहे 50. त्याच्यानंतर मी लेफ्ट हँड लिमिट काढून घेतो. म्हणजेच लिमिट x टेन्स टू 4 मायनस f ऑफ x. लेफ्ट हँड लिमिट म्हणजेच काय लिमिट x टेन्स टू 4 मायनस f ऑफ x आपण काढून घेऊ. x ची व्हॅल्यू लेस दॅन 4 असताना लिमिट x टेन्स टू 4 मायनस ला फंक्शन असणार आहे 2x प्लस 7. डायरेक्ट मेथड ने याचं लिमिट आपल्याला फाइंड आउट करता येईल. 2 into 4 plus 7 means 8 plus 7 is equal to 50 मिळालेला आहे. त्याच्यानंतर मी राइट हँड लिमिट फाइंड आउट करतो. राइट हँड लिमिट म्हणजेच लिमिट x टेन्स टू 4 प्लस f ऑफ x. लिमिट x टेन्स टू 4 प्लस याचा अर्थ x माझं ग्रेटर दॅन 4. x ग्रेटर दॅन 4 असताना फंक्शन आहे 5x मायनस 5 इज इक्वल टू लिमिट x टेन्स टू 4 प्लस 5x मायनस 5. याचं लिमिट आपण डायरेक्ट मेथडनं फाइंड आउट करू शकतो. 5 into 4 मायनस 5 इज इक्वल टू 20 मायनस 5 इज इक्वल टू 50. आता ही तिन्ही इक्वेशन तुम्ही कन्सिडर केली तर याच्या राइट हँड साइड्स इक्वल दिसत आहेत. म्हणून मी इथं लिहू शकतो की लेफ्ट हँड लिमिट इज इक्वल टू राइट हँड लिमिट इज इक्वल टू फंक्शन व्हॅल्यू मीन्स f ऑफ 4. लेफ्ट हँड लिमिट राइट हँड लिमिट अँड फंक्शन व्हॅल्यू इक्वल मिळालेले आहे. त्यामुळे गिवन फंक्शन कंटिन्युअस आहे ऍट x इज इक्वल टू 4 ला. Therefore, f is continuous. Function is continuous at x is equal to 4. x is equal to 4 ला तुमचं फंक्शन कंटिन्युअस आहे. नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघणार आहोत एक्झाम्पल्स ऑफ कंटिन्युअस फंक्शन. तर चला बघूया काही कंटिन्युअस फंक्शनची एक्झाम्पल्स. आता आपण कंटिन्युअस फंक्शनची एक्झाम्पल्स पाहणार आहोत. एक्झाम्पल्स ऑफ कंटिन्युअस फंक्शन्स. त्याच्यामधलं फर्स्ट फंक्शन आहे कॉन्स्टंट फंक्शन. फंक्शन या टॉपिक मध्ये तुम्ही कॉन्स्टंट फंक्शनचा अभ्यास केला होता. f ऑफ x इज इक्वल टू k या फॉर्मॅट मध्ये जे फंक्शन असतं त्या फंक्शनला आपण कॉन्स्टंट फंक्शन असं म्हणतो आहे. आणि कॉन्स्टंट फंक्शन कंटिन्युअस एव्हरीवेअर मीन्स कॉन्स्टंट फंक्शन इज कंटिन्युअस
all real numbers. Constant function is continuous for all real numbers. Constant function is continuous for all x belongs to R. Means constant function is continuous everywhere. सेकंड फंक्शन आहे पॉलिनॉमियल फंक्शन. तुम्ही पॉलिनॉमियल फंक्शनचा अभ्यास केलेला आहे. a0 a1x प्लस a2x स्क्वेअर प्लस a3x क्यूब प्लस डॉट 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 प्लस an x रेज टू n. हे जे फंक्शन आहे या फंक्शनला आपण पॉलिनॉमियल फंक्शन म्हणतो. किंवा आणखीन एखादा एक्झाम्पल f ऑफ x इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 2x प्लस 7 याला आपण पॉलिनॉमियल फंक्शन म्हणतो आहे. किंवा f ऑफ x इज इक्वल टू x क्यूब प्लस 3x स्क्वेअर प्लस 7x प्लस 8 हे सुद्धा एक पॉलिनॉमियल फंक्शनचं एक्झाम्पल आहे. पॉलिनॉमियल फंक्शन ऑल्सो कंटिन्युअस एव्हरीवेअर. म्हणजेच पॉलिनॉमियल फंक्शन कंटिन्युअस फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर. ऑल रियल नंबरला पॉलिनॉमियल फंक्शन कंटिन्युअस असतं. आता त्याच्यानंतर आपण रॅशनल फंक्शन बघणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहोत रॅशनल फंक्शन. रॅशनल फंक्शन f ऑफ x अपॉन g ऑफ x या फॉर्मॅट मध्ये जे फंक्शन असतं त्या फंक्शनला आपण रॅशनल फंक्शन असं म्हणतो. इथं कंडिशन काय राहते, g ऑफ x इज नॉट इक्वल टू 0 ही इथं कंडिशन असते. f ऑफ x अपॉन g ऑफ x where g ऑफ x इज नॉट इक्वल टू 0 या फॉर्मॅट मध्ये असलेल्या फंक्शनला आपण रॅशनल फंक्शन असं म्हणतोय. आता हा डिनॉमिनेटर 0 का असू नये याचं कारण असं आहे की जेव्हा आपण डिनॉमिनेटरला 0 लिहितो तेव्हा ते फंक्शन नॉट डिफाईन होतं. म्हणजे रॅशनल फंक्शन नॉट डिफाईन कधी असतं, जेव्हा त्याचा डिनॉमिनेटर 0 असतो. आणि म्हणून रॅशनल फंक्शन कंटिन्युअस एव्हरीवेअर एक्सेप्ट where its denominators becomes 0. x च्या ज्या व्हॅल्यूला डिनॉमिनेटर्स 0 बनतो त्या व्हॅल्यूला रॅशनल फंक्शन नॉट डिफाईन होतं, म्हणून ते डिसकंटिन्युअस होतं. म्हणून रॅशनल फंक्शन कंटिन्युअस एव्हरीवेअर एक्सेप्ट वेअर इट्स डिनॉमिनेटर्स बिकम्स 0. ओके. त्याच्यानंतर आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन बघणार आहोत. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मध्ये साइन फंक्शन आणखीन कॉस फंक्शन कंटिन्युअस एव्हरीवेअर. साइन फंक्शन आणखीन कॉस फंक्शन कंटिन्युअस एव्हरीवेअर याचा अर्थ साइन अँड कॉस फंक्शन कंटिन्युअस असतात ऑल रियल नंबरला. ओके. त्याच्यानंतर टॅन आणखीन सेक फंक्शनचा आपण विचार करणार आहोत. टॅन अँड सेक फंक्शन कंटिन्युअस असतात एव्हरीवेअर एक्सेप्ट ऑड पाय बाय 2. टॅन आणखीन सेक फंक्शन ऑड पाय बाय 2 ला नॉट डिफाईन असतात. त्याची व्हॅल्यू इन्फिनिटी मिळते. म्हणून टॅन आणखीन सेक फंक्शन कंटिन्युअस एव्हरीवेअर एक्सेप्ट ऑड पाय बाय 2. त्याच्यानंतर कॉट आणखीन कोसेक फंक्शनचा जर तुम्ही विचार केला तर कॉट आणखीन कोसेक फंक्शन इंटिग्रल पायला नॉट डिफाईन असतात. याचाच अर्थ पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय, 5 पाय, 7 पाय अशा इंटिग्रल पायला कॉट आणखीन कोसेक फंक्शन नॉट डिफाईन असतात. म्हणून कॉट आणखीन कोसेक फंक्शन कंटिन्युअस एव्हरीवेअर एक्सेप्ट इंटिग्रल पाय. एन पायला ते काय असतील, नॉट डिफाईन असतील, म्हणून तिथं ती डिसकंटिन्युअस असणार आहे. त्याच्यानंतर एक्सपोनेन्शियल फंक्शन.
एक्सपोनेन्शियल फंक्शन कंटिन्युअस एव्हरीवेअर. म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन जे आहे ते फंक्शन ऑल रियल नंबरला कंटिन्युअस असतं. ओके. त्याच्यानंतर लॉगॅरिथमिक फंक्शन. तुम्हाला माहिती आहे की निगेटिव्ह नंबरचा लॉग आपल्याला फाइंड आउट करता येत नाही. निगेटिव्ह नंबरचा लॉग डिफाईन नसतो. म्हणून लॉगॅरिथमिक फंक्शन जे आहे ते कंटिन्युअस असतं पॉझिटिव्ह रियल नंबर्सना. म्हणजे लॉगॅरिथमिक फंक्शन कंटिन्युअस ऑल पॉझिटिव्ह रियल नंबर्स. तर हे बेसिक कन्सेप्ट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पॉइंट्स ऑफ व्ह्यू तुमच्या लक्षात असणं खूप महत्वाचं आहे. आता मी सांगितलेले जे बेसिक कन्सेप्ट आहेत ते पुन्हा पुन्हा व्हिडिओ रिपीट करून बघा. हे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात उपयोगाला येतील. नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ कंटिन्युअस फंक्शन. तर चला बघूया प्रॉपर्टीज ऑफ कंटिन्युअस फंक्शन. नेक्स्ट कन्सेप्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ कंटिन्युअस फंक्शन्स. इफ f of x and g of x are two continuous functions at x is equal to a, then बघा f of x आणखी g of x ही दोन कंटिन्युअस फंक्शन असतील at x is equal to a, then first property f of x plus g of x is continuous. f of x and g of x is continuous at x is equal to a. जर f of x आणखी g of x ही दोन फंक्शन कंटिन्युअस असतील तर f of x plus g of x म्हणजे त्या दोन कंटिन्युअस फंक्शनची सम घेतली तर ती सुद्धा कंटिन्युअस असते at x is equal to a ला. सेकंड प्रॉपर्टी f of x आणखी g of x या दोन कंटिन्युअस फंक्शनचा जर मी डिफरन्स घेतला म्हणजेच f of x minus g of x is continuous at x is equal to a. f of x आणखी g of x ही दोन फंक्शन कंटिन्युअस असतील at x is equal to a ला तर त्यांचा डिफरन्स सुद्धा कंटिन्युअस असतो at x is equal to a ला. थर्ड प्रॉपर्टी हे दोन फंक्शन जर कंटिन्युअस आहेत तर त्यांचा प्रॉडक्ट सुद्धा कंटिन्युअस असणार आहे at x is equal to a ला. म्हणजेच f of x into g of x is continuous at x is equal to a. त्याच्याशिवाय फोर्थ प्रॉपर्टी आहे f of x आणखी g of x ही दोन फंक्शन at x is equal to a ला कंटिन्युअस असतील तर f of x upon g of x where g of x is not equal to 0 is continuous at x is equal to a. त्याच्यानंतर फिफ्थ प्रॉपर्टी k of f of x k into f of x or k into g of x is continuous at x is equal to a. f of x आणखी g of x ही दोन फंक्शन जर कंटिन्युअस फंक्शन असतील at x is equal to a ला तर k into f of x or k into g of x is continuous at x is equal to a. त्याच्यानंतर सिक्स्थ नंबरची प्रॉपर्टी आहे f of x आणखी g of x ही दोन फंक्शन जर कंटिन्युअस फंक्शन असतील at x is equal to a ला तर f of g of x or g of f of x is continuous at x is equal to a. f of x आणखी g of x ही दोन फंक्शन कंटिन्युअस असतील at x is equal to a ला तर
एफ ऑफ जी ऑफ एक्स म्हणजे फॉग ऑफ एक्स, फंक्शन ऑफ फंक्शन, कंपोजिट फंक्शन म्हणजेच फॉग ऑफ एक्स किंवा गॉफ ऑफ एक्स, गॉफ ऑफ एक्स, ही दोन फंक्शन सुद्धा कंटिन्युअस असतील. एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स ही दोन फंक्शन जर कंटिन्युअस असतील ऍट एक्स इज इक्वल टू ए ला, तर त्याची कंपोजिट फंक्शन सुद्धा कंटिन्युअस असतात ऍट एक्स इज इक्वल टू ए ला. ओके, तर एवढे बेसिक कन्सेप्ट प्रॉपर्टीज ऑफ कंटिन्युअस फंक्शनचे तुम्हाला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. तर हे कन्सेप्ट तुम्ही परफेक्ट करा. नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ डिसकंटिन्युटी. चला नेक्स्ट कन्सेप्ट बघूया, टाइप्स ऑफ डिसकंटिन्युटी. नेक्स्ट कन्सेप्ट आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ डिसकंटिन्युटीज. तुम्हाला फंक्शन कधी डिसकंटिन्युअस असतं हे माहिती आहे किंवा फंक्शन कधी कंटिन्युअस असतं हे माहिती आहे. समजा आपल्याकडे एक फंक्शन आहे एफ ऑफ एक्स. या फंक्शनची कंटिन्युटी ऍट एक्स इज इक्वल टू ए ला जर तुम्हाला चेक करायची असेल तर पहिली गोष्ट एफ ऑफ ए म्हणजेच फंक्शन व्हॅल्यू डिफाइन्ड असायला पाहिजे. दुसरी गोष्ट लिमिट एक्स टेन्स टू ए प्लस एफ ऑफ एक्स, आणखी लिमिट एक्स टेन्स टू ए मायनस एफ ऑफ एक्स एक्झिस्ट असायला पाहिजे. म्हणजेच लेफ्ट हँड लिमिट आणखी राईट हँड लिमिट एक्झिस्ट असायला पाहिजे. तिसरी गोष्ट लिमिट x tends to a plus f of x is equal to limit x tends to a minus f of x is equal to f of a. म्हणजेच राईट हँड लिमिट, लेफ्ट हँड लिमिट आणि फंक्शन व्हॅल्यू या तिन्ही गोष्टी इक्वल असायला पाहिजे. तर आणखीन तरच तुमचं फंक्शन कंटिन्युअस असणार आहे ऍट x इज इक्वल टू a ला. यापैकी एक जरी कंडिशन फेल ठरली तर तुमचं फंक्शन डिसकंटिन्युअस असणार आहे ऍट एक्स इज इक्वल टू ए ला. आता आपल्याला टाइप्स ऑफ डिसकंटिन्युटी मध्ये फर्स्ट डिसकंटिन्युटी बघायची आहे जंप डिसकंटिन्युटी. त्याला दुसरं नाव आहे इररिम्यूवेबल डिसकंटिन्युटी. आता जंप डिसकंटिन्युटी किंवा इररिम्यूवेबल डिसकंटिन्युटी कशाला म्हणतात हे बघा. समजा लिमिट एक्स टेन्स टू ए प्लस एफ ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू ए मायनस एफ ऑफ एक्स, then f of x is discontinuous at x is equal to a, and this type of discontinuity is called irremovable discontinuity or jump discontinuity. जर right hand limit is not equal to left hand limit, right hand limit is not equal to left hand limit, अशी कंडिशन जेव्हा असेल, राईट हँड लिमिट इज नॉट इक्वल टू लेफ्ट हँड लिमिट, अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा ते फंक्शन जंप डिसकंटिन्युटी असतं किंवा इररिम्यूवेबल डिसकंटिन्युटी असतं. समजा फक्त फंक्शन व्हॅल्यू डिफरंट असेल तर तुम्ही लिमिट व्हॅल्यू इतकी फंक्शन व्हॅल्यू घेऊन फंक्शन रिडिफाइन करू शकता. त्या केसमध्ये आपण रिम्यूवेबल डिसकंटिन्युटी म्हणतो. आणि जेव्हा लिमिट व्हॅल्यू इक्वल नाहीत, लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट इक्वल नाही, म्हणजेच लिमिट एक्झिस्ट नाहीये, लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स एक्झिस्ट नसतं, अशा केसला आपण जंप डिसकंटिन्युटी किंवा इररिम्यूवेबल डिसकंटिन्युटी म्हणतो. कारण या केसमध्ये आपल्याला फंक्शन रिडिफाइन करता येत नाही, म्हणून याला आपण
इररिम्युएबल डिस्कंटिन्युटी किंवा जंप डिस्कंटिन्युटी असं म्हणतो आहे. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघणार आहे. नेक्स्ट टाइप जो बघणार आहे तो म्हणजेच रिम्युएबल डिस्कंटिन्युटी. आता रिम्युएबल डिस्कंटिन्युटी मध्ये तुमचं लिमिट व्हॅल्यू एक्झिस्ट असते, म्हणजे लिमिट एक्स टेन्स टू ए प्लस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू ए मायनस एफ ऑफ एक्स. म्हणजेच राईट हँड लिमिट आणखी लेफ्ट हँड लिमिट इक्वल असतात, मात्र राईट हँड लिमिट इज इक्वल टू लेफ्ट हँड लिमिट इज नॉट इक्वल टू फंक्शन व्हॅल्यू. इथं फंक्शन व्हॅल्यू फक्त डिफरंट असते. अशा केस मध्ये आपल्याला रिम्युएबल डिस्कंटिन्युटी मिळते आहे. अशा केस मध्ये आपण ते फंक्शन रिम्युएबल डिस्कंटिन्युअस आहे असं म्हणतो आहे. या फंक्शनला आपण रिडिफाइन करू शकतो. फंक्शन व्हॅल्यू लिमिट व्हॅल्यू इतकी ठेवून ते फंक्शन आपण रिडिफाइन करू शकतो, म्हणजे त्यातली डिस्कंटिन्युटी रिमूव्ह करू शकतो. आणखी ही जी थर्ड टाइप्स आहे इनफायनाइट डिस्कंटिन्युटी. इनफायनाइट डिस्कंटिन्युटी कशाला म्हणतात? समजा लिमिट एक्स टेन्स टू ए प्लस एफ ऑफ एक्स, म्हणजेच राईट हँड लिमिट तुम्ही घेतलं आणि राईट हँड लिमिट तुमचं प्लस ऑर मायनस इन्फिनिटी काहीतरी येत असेल, किंवा लेफ्ट हँड लिमिट तुम्ही घेतलं म्हणजेच लिमिट एक्स टेन्स टू ए मायनस एफ ऑफ एक्स घेतलं आणि ते सुद्धा काहीतरी प्लस ऑर मायनस इन्फिनिटी मिळत असेल, अशा टाइपच्या डिस्कंटिन्युटीला तुम्ही इनफायनाइट डिस्कंटिन्युटी असं म्हणताय. म्हणजेच लेफ्ट हँड लिमिट किंवा राईट हँड लिमिट यापैकी कोणतंही लिमिट इन्फिनिटी मिळत असेल तर त्या टाइपच्या डिस्कंटिन्युटीला इनफायनाइट डिस्कंटिन्युटी असं म्हणतात. आपण टाइप्स ऑफ डिस्कंटिन्युटी बघितलं. आता आपल्याला बघायचं आहे कंटिन्युटी ओव्हर अँड इंटरवल. तर कंटिन्युटी ओव्हर अँड इंटरवलचा कन्सेप्ट नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघणार आहोत. चला नेक्स्ट कन्सेप्ट बघूया, कंटिन्युटी ओव्हर अँड इंटरवल. नेक्स्ट कन्सेप्ट आहे कंटिन्युटी ओव्हर अँड इंटरवल. अ फंक्शन एफ इज सेड टू बी कंटिन्युअस in an open interval a comma b if it is continuous at every real number between a and b. a आणखी b या दोन नंबरच्या बिटवीन जेवढे रियल नंबर्स आहेत त्या प्रत्येक रियल नंबरच्या ठिकाणी गिवन फंक्शन जर कंटिन्युअस असेल तर ते फंक्शन ओपन इंटरवल ए कॉमा बी या इंटरवल मध्ये कंटिन्युअस आहे असं म्हटलं जातं. नेक्स्ट कन्सेप्ट, अ फंक्शन एफ इज सेड टू बी कंटिन्युअस इन अँड क्लोज द इंटरवल ए कॉमा बी इफ इट इज कंटिन्युअस at every real numbers between a and b and a and b also बघा, a function f is said to be continuous in and close the interval a comma b if it is continuous at every real number between a and b and a and b also. म्हणजेच तुमचं जे गिवन फंक्शन आहे ते फंक्शन ए आणखी बी च्या बिटवीन असणाऱ्या ऑल रियल नंबर्सला कंटिन्युअस असेल, ए आणखी बी या ठिकाणी सुद्धा ते कंटिन्युअस असेल, तर गिवन फंक्शन क्लोज द इंटरवल ए कॉमा बी मध्ये कंटिन्युअस आहे असं म्हटलं जातं. ओके, तर हे सगळे बेसिक कन्सेप्ट तुम्ही परफेक्ट करा. आज आपण इथं थांबणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरला आपण एक्सरसाइज 8.1 स्टार्ट करणार आहोत. आपण आज जे बेसिक कन्सेप्ट शिकलेलो आहोत त्या कन्सेप्टवर आधारित एक्सरसाइज 8.1 पाहणार आहोत.
थँक्यू.